नमस्कार. आज दिनांक 16 जानेवारी आणि शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक आजच्या सकाळच्या बातम्या. 51 लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. दुष्काळी मदत, अवकाळीची भरपाई नाही, कांदा दूध अनुदानही मिळेना. त्यानंतर राज्यामध्ये थंडीची चाहूल वाढण्याची शक्यता. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पारा 12 ते 13 अंशांपर्यंत खाली गेलेला असून सर्वत्र थंडीची चाहूल वाढताना दिसत आहे. पांढऱ्या सोन्याच्या दरामध्ये तब्बल मागच्या वर्षीच्या तुलनेत 1800 रुपयांची तूट. गेल्या वर्षी होता 8500 रुपयांचा भाव, तर आज मिळत आहे 6700 रुपयापर्यंतचा बाजारभाव. पांढरकवड्यामध्ये शेतकऱ्यांचा महाजन आक्रोश यात्रा. माजी आमदार राजू तोडसाम यांच्या नेतृत्वामध्ये 17 जानेवारी रोजी होणार आयोजन. 51 लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. दुष्काळी मदत, अवकाळीची भरपाई नाही, त्याचबरोबर कांदा दूध अनुदानही शेतकऱ्यांना मिळेना. फक्त सरकारच्या पोकळ घोषणा. अनधिकृत बिनापरवाना कृषी सेवक केंद्राकडून केली जात आहे शेतकऱ्यांची फसवणूक. रिसोड तालुक्यातील प्रकार. एकाचा परवाना चालवतो दुसरा. जालन्यात शेती वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ. शेतकरी महिलेसह मारहाण करीत शेतकऱ्यांचे दागिने लंपवले. सोयाबीन कापूस प्रश्नी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा. परिवर्तन एल्गार मेळावा. रविकांत तुपकरांचा इशारा. सोयाबीनला दर कमी. शेतकऱ्यांची चिंता वाढली. 1 महिन्या अगोदर वाढलेले दर आज पुन्हा घसरले. वाशिम बाजार समितीमध्ये 4670 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर हे होते मित्रांनो आज सकाळ दिनांक 16 जानेवारी 2024 चे शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी एक झटपट बातम्यांचं बुलेटिन. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.